अरे ओ आय एम सॉरी सॉरी सॉरी, माझं लक्ष नव्हतं. इट्स ओके. राधा, कबीर, आपल्याला भेटून 5 वर्ष झाली. सो पुन्हा एकदा आपल्या एक्सला भेटून कसं वाटतं मिस राधा? सो तू इकडे कशी काय? अरे माझं काम होतं इथं. अच्छा, छान वाटलं तुला भेटून. अगदी तशीच आहेस जशी पहिली होतीस तशी. थँक्स. तू पण छान दिसतोयस. कॉफी प्यायला जायचं? अर्थात तुला वेळ असला तर. तुला काही काम नाही का? आहे, पण मी मॅनेज करेन. अच्छा, याआधी तर असं कधीच केलं नाहीस. तुला तुझं काम इम्पॉर्टंट होतं. टोमने तर अशी मारतेस की गर्लफ्रेंड आहेस माझी. आपण या विषयावर नको बोलायला. कमॉन यार राधा, 5 वर्ष झाले आपल्याला भेटून, आणि आज तर मला माझं पूर्ण विश्व मिळाल्यासारखं वाटतंय. अजूनही तसाच आहेस, फिल्मी. हां, निघायचं? या निमित्तानं आपलं फिरणं तर होईल. चल. लग्न केलंस? हो, 2 वर्ष झाली. खुश आहेस? हो, छान आहेत ते. तू केलंस लग्न? नाही. का? तुझ्यासारखी कोणी भेटली नाही ना. तशी झेप आहे मला. अच्छा, खुश आहेस? नाही. का? तुझ्यासारखे टोमणे देत नाही ना ती. अरे मग चांगलंच आहे ना. हां, ॲक्च्युली नाही. तुझ्यासारखा आपलेपणा तिच्यात दिसत नाही मला. एनिवे, चल आपण निघू. खूप सारं फिरायचंय.
मला एक विचारायचं होतं. बोल ना. जर त्यावेळी आपण लग्नाला तयार असतो तर आज आपण खुश असतो? खुश तर आज पण आहे. तुला चांगलंच माहिती आहे मला नक्की काय म्हणायचं आहे ते. आयुष्यात सगळंच आपल्या मनासारखं नाही होत. जर आज आपण एकत्र असतो तर मला राज मिळाले नसते आणि तुला दिव्या. दिव्या छान असेल ना रे. हां, पण तुझ्या एवढी नाही. तिच्यासमोर बोलून दाखव, मग मानेन. एक मिनिट. हा, हॅलो. हां, मला यायला थोडा उशीर होईल. ओके. होय, बाय. खोटं बोललास ना तिच्यासोबत? हो, पण तुझ्याशी कधीच खोटं बोललो नव्हतं मी. गप गप. मला पण एकदा अशीच कारणं दिली होतीस. अच्छा अच्छा अच्छा, मला वाटलं सगळं विसरली असशील तू. आयुष्यात सगळ्याच आठवणी विसरता नाही येत. माझ्याकडे एक आपली अशी आठवण आहे जी मला पुन्हा जगावीशी वाटते. ए नाही या, मला नाही जमणार. आणि मला माहिती आहे तू कशाबद्दल बोलतोयस. कमॉन यार राधा, आपण एवढ्या वर्षांनी भेटतोय. ते काय नाही. चल चल चल. मी निघते, मला उशीर होईल. चल, मी तुला सोडायला येतो. नको, मी जाईन. ठीक आहे. आय विश आपण पुन्हा एकत्र आलो असतो. काही गोष्टींचा शेवट हा हॅपी नसतो, पण माझी अशी इच्छा आहे की तू नेहमी हॅपी राहावं.